मागील 18 तासांपासून लाईट बंद। सुपरमार्केट परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत। लाईट चालू करा अन्यथा रस्त्यावर उतरून देत आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला आहे। आज 29 एप्रिल रोजी वादळी वाऱ्याने परभणी शहरात चांगले झोडपून काढले असून नागरिकांच्या खाजगी संपत्तीसह रस्त्यावर असलेले झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे। या भागात विविध ठिकाणी मोठी झाडे रस्त्याच्या दुतर्फा पडलेली दिसून आली आहेत। दिवसभरात तापमानात वाढ, उकाडा, गरमी यांनी पहिलेच नागरिक हैराण होते। त्यात मोठी भर पडली ती सातत्याने होत असलेल्या खंडित विजेने। या भागात मागच्या 18 ते 20 तासांपासून विद्युत पुरवठा खंडित झालेला असल्याने नागरिकांच्या विविध अडचणींना सामना करावा लागत आहे। सामाजिक कार्यकर्ते असलेले गौतम बराडे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने काल रात्रीपासूनच नागरिकांना मदत करण्यासाठी काम सुरुवात केली। महावितरण कार्यालयाकडे विद्युत पुरवठा सुरळीत करावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला, पण महावितरण कार्यालयाकडून काही अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाला। उलट VIP परिसरात लाईट सुरू करण्यात येईल आणि तुमची लाईट उद्या सुरू होईल असे त्यांना संभाषण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। आज सायंकाळी या भागातील संतप्त महिलांनी एकत्र येत आक्रमक भूमिका घेतली आणि आमच्या सोबत दुजाभाव करत आहेत असा आरोपही त्यांनी यावेळी केला। आम्हाला तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करून द्या असं म्हणत संताप व्यक्त करत महावितरणचा जाहीर निषेधही यावेळेस करण्यात आला। वादळ वारं होतं तेव्हापासूनची लाईट कट झालेली आहे आमची गौतम नगर एरिया आणि आजूबाजूचा एरिया जो आहे तो तोपर्यंत आता आम्ही सहन केलं, दिवसभर एक सहन केलं, पण आता रात्रीची वेळ झालेली आहे। आज 24 तास झाले। MSEB जे कनेक्शन तुम्ही हाय सोसायटीमध्ये देताय ना, मग आमच्या पण सोसायटीमध्ये द्या ना तसं कनेक्शन, कारण त्यांना ते माणसं आहेत ना आम्ही जनावर आहेत का? MSEB जे आता जे कृत्य केलं होतं त्याला आम्ही निषेध करत आहोत। त्यांनी जो आता जे निर्णय दिला होता की आम्ही एका सोसायटीचा वायर टाकून देऊ आणि यांचं उद्या टाकू, हे जमणार नाही। जोपर्यंत वायर टाकत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार, आम्ही इथेच बसणार, जाणारच नाही। फेटाळून दिलं, उद्या येऊ परवा येऊ, आम्ही आता वेळ नाही आम्हाला तिथं दखलच घेणार। अगोदर 4 दिवस लाईट नव्हती, कुठल्या गोष्टी करायला गेले की लोक म्हणते आम्हाला वेळ नाही। यांचे कर्मचारी करायलेत काय? पगार ते करा, हे काय करायले त्यांचे कर्मचारी? कुठलीही गोष्ट म्हणलं की आम्हाला वेळ नाही, गौतम नगर म्हणलं की याला वेळ नाही, दुसरीकडे वेळ आहे का? आता आमच्या दारासमोर आमची 4 दिवस लाईट नव्हती, खंबा पडला, कुणी डुकून सुद्धा बघितलं नाही। त्याच्यात लाईट होती, कुत्र्याला शाट लागला, माणसाला शाट लागला। आम्ही ऑफिसला गेलो तिथं सुद्धा आमची कुणी दखल घेईना, अर्ज घेईना, आम्हाला हाकालो द्यायली तिथं, माहित आहे का? आणि आम्ही अंधारात आमचे छोटे 1 दिवसाचं लेकरू असं आम्ही अंधारात करून थांबलो होतो आम्ही 5-6 दिवस आम्ही, माहित आहे? इकडं कोणी बघा कुणी दखल घेईना, आम्ही त्याचा निषेध करतो। आप देख रहे हैं मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता की आवाज़। किसी भी न्यूज़ या विज्ञापन के लिए आप हमारे स्क्रीन पर दिए हुए नंबर पर कांटेक्ट करें और हमारे मुख्य संपादक मिर्ज़ा इदरीस बेग को कांटेक्ट करें। इसी तरह के जनता के मुद्दे उठाने के लिए हमारे हाथ मजबूत कीजिए, सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए, क्योंकि आपकी आवाज़ हम सरकार तक पहुंचा सकते हैं। धन्यवाद।